देव पहावयासी गेलो, तेथे देवची होऊन गेलो. संतांनी अभंगामध्ये वर्णन करताना सांगितलेलं आहे की वारीला गेले आणि विठ्ठलाचं स्वरूप पाहता पाहता त्याचं चिंतन करता करता ते देखील विठ्ठलासारखंच निर्मळ मनाचे होऊन गेले. बाह्य अंगाने काय बदल झाला याने फार फरक पडत नाही, परंतु अंतरंगाने आपल्यामध्ये काय बदल झाला हा सर्वश्रेष्ठ फरक आहे. कारण आपण बाह्य अंगाने काय राहतो याही पेक्षा आपल्या अंतरंगामध्ये परमात्मा आपल्याला किती जवळ आहे, त्याचं अस्तित्व आपल्या किती जवळ आहे हे जाणवणं म्हणजेच भगवान श्रीकृष्णांची किंवा आपल्या इष्टदेवीची आपल्यावरती कृपा असणं आहे. याचंच वर्णन भगवान श्रीकृष्णांनी या भगवद्गीतेमध्ये केलेलं आहे. अनेक प्रकारच्या अष्टांग योगाबद्दल सांगितलेलं आहे, अनेक प्रकारच्या सिद्धींबद्दल सांगितलेलं आहे, नवनिधींबद्दल सांगितलेलं आहे. हे सर्व जरी कितीही सत्य आणि शाश्वत असेल, परंतु त्यांच्याही पलीकडे भगवान श्रीकृष्ण हे अव्यक्त रूप आहे. भगवान श्रीकृष्णांनी गेल्या श्लोकामध्ये वर्णन करताना सांगितलं की जे आसुरी वृत्तीचे व्यक्ती आहेत, लोक आहेत, ते माझ्या स्वरूपाला तर ओळखत नाहीतच, परंतु ते माझी नेहमी निंदाच करतात आणि त्या कारणानेच ते माझ्यापासून अधिकाधिक दूर जात जातात. मी त्यांच्यामध्येच आहे, त्यांचंच स्वरूप आहे हे असूनही त्यांना ते माहीत होत नाही. आणि मग त्यानंतर भगवान श्रीकृष्णांनी सांगितलेलं आहे की अत्यंत प्रिय असणारे जे माझे भक्त आहेत ते मला 4 प्रकाराने भजतात. आणि त्याचं वर्णन करताना भगवान श्रीकृष्ण पुढील श्लोकामध्ये म्हणतायत, चतुर्विधा भजन्ते मां जनः सुकृतिनोऽर्जुन, आर्तो जिज्ञासुरर्थार्थी ज्ञानी च भरतर्षभ, तेषां ज्ञानी नित्ययुक्त एक भक्तिर्विशिष्यते, प्रियो हि ज्ञानिनोत्यर्थ महं स च मम प्रियः, तेषां ज्ञानी नित्ययुक्त येषां भक्तिर्विशिष्यते. या दोनही श्लोकांमध्ये वर्णन करताना भगवान श्रीकृष्णांनी सांगितलेलं आहे की 4 प्रकारची जी परमप्रिय असे माझे जे भक्त आहेत ते मला निरंतर भजत असतात, जे अर्थार्थी आहेत, अर्थी आहेत, जे जिज्ञासू आहेत आणि ज्ञानी आहेत. या 4 भक्तांमध्ये देखील सर्वश्रेष्ठ कोण आहे? सुरुवातीचं जे वर्णन केलेलं आहे ते वर्णन कुठलं तरी काम माझं पूर्ण व्हावं म्हणून करता मी भगवंतांची उपासना करतो, त्यांच्यासाठी म्हणून मी काहीतरी एक माझ्या मनामध्ये भाव आहे, हा अर्थार्थी भक्त आहे. दुसरा अर्थी भक्त आहे जो कुठल्या ना कुठल्या तरी कार्यासाठी म्हणूनच देवतांना निरंतर स्मरण करतो, पण भगवान श्रीकृष्ण म्हणतात की तो देखील मला प्रिय आहे. तिसरा जिज्ञासू आहे, जो जिज्ञासू आहे की भगवान काय आहेत, हे सृष्टी कशी चालते आणि या सृष्टीमध्ये जर परमात्मा शक्ती कुठे आहे याचा शोध घेणारा जो भक्त आहे हा देखील माझा अत्यंत प्रिय भक्त आहे. आणि सर्वात श्रेष्ठ ज्या भक्ताचं वर्णन केलेलं आहे ते वर्णन भगवान श्रीकृष्णांनी पुढील श्लोकात सांगितलं की जो ज्ञानी भक्त आहे, हा ज्ञानी भक्त निरंतर त्याच्या मनामध्ये माझ्याबद्दल असणारं प्रेम किंचित सुद्धा कमी होत नाही, किंबहुना ते दिनोदिन वृद्धिंगतच होत जातं. असा जो अत्यंत प्रिय असा परमभक्त आहे तो मला अत्यंत प्रिय आहे. कारण भगवान श्रीकृष्णांनी सांगितलं की प्रत्येक शरीरामध्ये आत्मरूपाने मी वास्तव्य करतो, त्या शरीरामध्ये असणारं मन मीच आहे, बुद्धीही मीच आहे, बलही मीच आहे. परंतु भगवान श्रीकृष्ण आपल्या इतक्या जवळ असताना सुद्धा त्यांचं अस्तित्व आपल्याला जाणवत नाही, मात्र ते कुणाला जाणवतं याबद्दलचं वर्णन भगवान श्रीकृष्णांनी या श्लोकांमध्ये केलेलं आहे. अशाच त्या भक्तांबद्दल आणि भगवान श्रीकृष्णांच्या नात्याबद्दल ते पुढील श्लोकात सांगतायत. त्याचं सार्थ चिंतन आपण पुढील भागात ऐकणार आहोत. धन्यवाद.